कशावर निवडून आलं तर त्याचं गडी ईएम वर ते चाललं, काँग्रेसचं ईएमचं गडी चाललं, सरकार बनवलं ते चाललं, लोकसभेला तुम्ही निवडून आला ते चाललं. त्यावेळी काय म्हणले, महाराष्ट्रातल्या जनतेनं ठरवलेलं आहे की हे सरकार घालवायचं म्हणून मतं दिली. तेव्हा सुद्धा फेक नेरेटिव्ह तुम्ही पसरला. परवा 2 दिवसापूर्वी आकडेवारी आली, आम्हाला 56 लाख मतं पडतात. माझ्याकडे ती आकडेवारी आहे. मला वाटतं काय गणित बी भारी आहे. ते म्हणजे 2024च्या लोकसभेमध्ये आणि आत्ताच्या विधानसभेमध्ये आम्हाला मतं पडली 58 लाख. मग आमचं धानगडी कसं निवडून आलं? दादाला पडले 56 लाख, 41 कसं निवडून आलं? अरे लोकसभेला भाजपला 1.5 कोटी होती, 9 निवडून आली. तुम्हाला 58 लाख मतं पडली, 8 गडी तुमचं निवडून आलं. मग 1.5 कोटी वाल्याचं 9 येते ते आणि 58 लाख वाल्याचं पवार साहेबाचं 8 गडी निवडून येते ते. तुमचं गडी वाढलं कसं? काँग्रेसला 96 लाख मतं पडली लोकसभेला, गडी निवडून आलं 13 आणि 1.5 कोटी पडलं, त्याचं गडी किती निवडून आलं? 9. भावांनो, यांना लक्षात आलं बॅलेट पेपर वरती घोटाळा करता येतो. पूर्वी आपण घोटाळा केला. भंडारा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभा राहिले. 18,000 मतांना पराभव झाला. पण त्या ठिकाणी कागदावरची बॅलेट पेपरवरची मतं बाद किती दाखवली? 72,000 मतं बाद दाखवली. आणि त्यावेळी जयप्रकाश नारायण म्हणले ह्यात काहीतरी गडबड दिसते, घोटाळा दिसतो या. अरे ईव्हीएम मशीन कायदा कुठे केला? लोकसभेमध्ये. सरकार कुणाचं? तुमचं. म्हणजे एकदा कायदा झाला की तो कायदा जनतेनं राज्यकर्त्यांनी पाळायचा असतो. या संसद हे कायदा मंडळ आहे. पण बघा, कायदा आपल्याला पाळायला सांगते ती आणि संविधान हातात घेऊन शपथ घेते ती. अरे संविधान म्हणजे काय आहे? संविधानानं माणसाला व्यक्ती स्वातंत्र्य दिलं, संविधानानं माणसाला कायदा दिला. मग ते संविधान हातात घेता आणि कायदा तुम्ही पाळायचा नाही म्हणता. आणि म्हणून मी मार्केटवाडीतल्या जनतेला सलाम करतो की लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते मार्केटवाडी या गावानं केलेलं आहे. इथं एका माऊलीचा सत्कार झाला. अरे तिच्या पतीला तुम्ही बूथवर बसू दिलं नाही, पण आमची झाशीची राणी त्या बूथवरती उभा राहिली आणि लोकशाही वाटली. पवार साहेब, जर माय माऊली जर आपल्या बूथचं संरक्षण करत असेल तर तुमचा राष्ट्रवादी पक्ष हा पक्ष नाही तर ही तुमची गुंडांची टोळी आहे. गुंडांची आणि लुटारूची टोळी आहे. आणि ती गुंडांची आणि लुटारूची टोळी या महाराष्ट्रामध्ये गाडण्याचं काम कुणी केलं असेल तर त्याचं नाव देवाभाऊ आहे. देवेंद्र फडणवीस ह्याला वाईट का वाटतंय तुमच्या लक्षात आलं का? ते शाळा काढत नाही, ते कारखाना काढत नाही, ते दूध संघ काढत नाही, ते बँक काढत नाही, ते मेडिकल कॉलेज काढत नाही, ते पतसंस्था काढत नाही. ते काय खाणेना झालं या? आणि ह्याला वाटतंय काय आम्ही आता हंडलं या. आता ह्या घड्यानं जर आमच्याकडे नजर गेली तर आम्हाला कुठं बसायला लागल? सडीतनं भाकरी, नळीतनं भाजी. पवार साहेब
देवेंद्र फडणवीसच्या विरोधामध्ये काय आहे तुमच्या लक्षात आलं का? मी जाता जाता सांगतो, आपण शेतकरी माणसं आहे. पवार साहेब लय हुशार आहे. ते काय म्हणताय देवेंद्रजीला, ही सरकार म्हणजे दुधाची गाय आहे. गाय आहे. ते काय म्हणतात, या दुधाच्या गायीला खुश ठेवायचं असेल तर तिला चारा घालायचा. म्हणजे आपल्याला थोडं काहीतरी अनुदान दे, कुठं सोसायटीला चेअरमन कर, कुठं सरपंच कर, कुठं अजून मधून सोसायटी काढून दे, कारखान्याला डायरेक्टर करून टाकायचं, सूतगिरणीला करायचं, दूध संघाला डायरेक्टर करायचं, बँकेला करायचं. एकदा डायरेक्टर झाला की गडी काका पुरवतच असतो. तो म्हणतो ही बँक माझीच आहे, बँक ती हंती ती नुसती माझीच आहे म्हणतो. हा दूध संघ आमचा आहे. काय आहे त्याच्यात? खंगाळलेलं पाणी तर मिळतं का? मग ते पवार साहेब म्हणतात, त्या गाईला नुसतं असा मुगारा द्यायचं आणि तिचं दूध आपण बसून काढायचं. आणि दूध काढलं की वासराला किती द्यायचं? मी मगाशी म्हणलो तसं, त्याला अर्ध थान द्यायला. 3.5 थानातलं दूध आपणच हाणायचं. देवेंद्रजी म्हणलं, ती गाय ज्या मालकाचे आहे, जो मालक तिला चारा घालतोय, हे दूध मी त्यालाच वाटणार. पवार म्हणलं, हे दूध द्या मालकाला वाटणार असतील तर आम्ही गाय पशी ठेंगडं घेऊन बसणार, तुला कासं जवळ येऊन देणार नाही. मग सुकल काष्ट, मग ह्याचं एकदा आंदोलन काढायचं, त्याचं एकदा आंदोलन काढायचं, त्या जातीला वर करायचं, ह्या जातीला वर करायचं. मग म्हणायचं त्याच्यावर निर्णय झाला पाहिजे, अमक्याला हे मिळालं पाहिजे. मग 60 वर्ष तुम्ही काय करत होता? पीठ मागत होता गावागावात. पण महाराष्ट्रातल्या गावगाड्यातल्या शेतकऱ्यानं, शेतमजुरानं, माय बावडीनं पवारांना सांगितलं, इडा पिडा टळणार आहे आणि केव्हा भाऊचं राज्य येणार आहे. इडा पवार गावाची साथी आसरा 7.5 कुणी घालवली? पवारांना कळलंच नाही. हे माय बावडीनं दणका दिला खरं. तिला कळलं किंवा गडी आला की आपला मसन वाटा झाला. बरोबर आहे काय? तिला कळलं बटन दाबतवी नवरा, इलेक्ट्रिक मोटार चालू होत्या, वावर पाणी पेताया, नवरा गाय म्हशीला चारा काढतोया. नाही पहिला नवरा काय म्हणायचा, लय उशीर मोटार चालली तर लय बिल आलं तर सगळा ऊसच लाईट बिलाला जाईल. आता बायको नवऱ्याला सांगते, अरे आपल्याला लाईट फुकट आहे, बटन दाब आणि धार काढायला म्हशीकडे बस. काय काळजी? तिला कळलं महिना झाला की अकाउंटवर 1500, आता 2100. चिंता करू नका, परत आपलंच बटन 5 वर्षांना दाबवायचं, परत 2500. तुम्ही म्हणणार हे कसं काय? कारण हे गाईचं दूध गडी स्वतः पेत होते. म्हणून गावगाडा काय असतो, गावगाड्याला स्वातंत्र्य सन्मान दिल्यानंतर काय करतो हे कधी दाखवलं? विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवलं. आणि मग पवार साहेबांच्या लक्षात आलं. ते म्हणलं तर माझा नातू भाग्यवान रोहित पवारची, ते आता महाराष्ट्राची सेवा करते. महाराष्ट्राची सेवा, हा मुलगा सेवा करायचा नाद लागला. ही काय गाय म्हशीला धुयाची सेवा करतील म्हणत नाही, रानात पुसाला पाणी पाजतील ही सेवा करायची म्हणत नाही.
महाराष्ट्राची सेवा. अख्खं घर तुमचा बी तालुका तसाच आहे. लेकरू जन्माला आलं की ते शेवेलाच येत सेवा करायला. अख्खं भरधार सेवेवर. बँकेला कोण चेअरमन होतोय, डायरेक्टर होतोय, काय म्हणतो सेवा करायची. दूध संघाच्या माध्यमात सेवा करायची. कारखाना सेवा करायचा. किती यांना सेवा करायची हौस आहे हो. आता तर ही घडी सेवा म्हणले की यांना म्हणायचं ये जरा काही हा म्हशी धुयाच्या सेवा. कसली सेवा. रामभाऊ म्हणले त्यांना आता वाटलं तर सरकार बदलतं या, आपण जिल्ह्याचे पालकमंत्री होणार. त्यांना सत्ता गाजवायची, लोकांना गुलाम म्हणून त्यांच्याकडे बघायची सवय लागली. पण मी तुम्हाला सांगतो या लोकशाहीचा आधार खऱ्या अर्थाने मार्करवाडी सारख्या गावाने केला. आणि म्हणून गोपीचंद पडळकर सारखा माणूस आज आमदार म्हणून पुढे आला. तो सेवा करायची म्हणून आला नाही, तो म्हणतो गावगाड्याला मला सन्मान द्यायचा आहे म्हणून मी आमदार झालो. आणि ही कशी सेवा करायची. अरे तुम्ही सेवा करशील मग आम्ही कवा करायची. आणि यांच्या पडळकर साहेब यांच्या घरात पोरगा जन्माला आलं, बारसं झालं, मोठं व्हायला लागलं की गावातल्या मुद्र्यांचं चालू. साहेबांचं पोरग फार बुद्धिमान आहे, प्रचंड अभ्यास आणि हिची नावं लय भारी असते. सिंह सिंह गंगे सिंह, दिगे सिंह, धरे सिंह, सगळं सिंह जन्माला येते. आणि आमच्याकडे काय सगळी मरकुडी येते. आणि पडळकरचा बिल भारी गडी आहे. आता सरकार आपलं आलंय, आता साहेबाकडे झाकीट घालून हे करून जाणार. आणि म्हणा म्हणजे साहेब तुमच्यासारखा बुद्धिमान माणूस नाही, फार साहेब तुम्हाला दोरदल सारा लगेच तिकडं तिकडं उडी मारते. आणि आमच्यासारखं बांधावर बसतंय. अरे गेलं गेलं गेलं. आणि मग आम्ही आपला गुड सगळ्यात तुला आणि घालला तुझ्या बायको म्हणते काय झालं. मग आम्ही म्हणतो शिमगा झालाय. आणि लाजत नाही बरं का. आणि पुन्हा पाठिंबा कसा दिला म्हणते ती आम्ही महाराष्ट्राच्या विकासाला पाठिंबा दिलेला आहे. वा पट्यानो. पण काही असू दे मरकरवाडीला परत धन्यवाद करतो. गडी धावत पडत आला तुमच्याकडं. कसा का असं ना पण बघायला मिळाला. गाव जगाच्या नकाशावर आलं. आणि आता सगळे बोलायला लागले मार्करवाडी पॅटर्न. काय भारी काम आहे. आता एक काम करा, गडी आलं की जरा गया बिया जरा रस्त्याच्या कडेनं बांधा, पाण्याच्या बादल्या ठेवा, शॅम्पू ठेवा, चकाचक करून देते गडी. जरा खराट ठेवा, रस्त फस्त लोटायला. आणि म्हणायचं याला नाव द्या मार्करवाडी पॅटर्न. सगळं गडी लोटायला लागलं. अरे जसा उजाडाला घुबड भेट, घुबडाला सूर्योदय चालत नाही, तसं नवतंत्रज्ञान म्हणजे हा सूर्योदय आहे. आणि त्याला इंडिया आघाडातली घुबड भ्यायला लागलेली आहेत. तो सूर्य कसा होतोया भ्यायला लागले. पण काही असू दे आपल्याला शेतातलं काम आहे. त्यांना आता खुर्ची तर मिळालेली नाही. आता गाड्यांना काहीतरी काम असलं पाहिजे. आता 5 वर्ष नियम घ्या. पडळकर साहेब आपण दोघं ती एका बाजूनं नांगूर धरतील, दुसऱ्या बाजूनं आपण बी नांगूर धरूया.
बर त्यांचा नांगूर रेड्याचा असला तर आपण खिलारी बैलाचा धरूया. शेत आपण चांगलं नांगरायचं आता. बरं आम्हाला तर काय काम आहे, कारण आम्हाला हा गड्या हे वाडे उद्ध्वस्त करायचे आहेत. उद्ध्वस्त या मानकरवाडीला मी दंडवत घालतो. माझ्या सारख्या फाटक्या माणसाला सुद्धा मताचं लीड या गावाला दिलेलं होतं. आणि मी तुम्हाला सांगतो रामभाऊ, अजून मी आमदार झालो, माझा पहिला फंड कुठं दिलेला नाही, पत्र दिलं नाही. पहिल्या फंडाचं काय करायचं सांगा. पहिलं पत्र मी मानकरवाडीच्या विकासाला लढाऊ माणसं आहे. आणि हा माळशिरस तालुका मला माहित आहे. अरे माझ्यासाठी प्रचार करायला घरातलं भाकरी बांधून राममाळ ही माणसं धावत होते. राममाळ. आणि म्हणून मी म्हणतो तुमच्या गावाचं भाग्य आहे की हेलिपॅड तसंच ठेवा. गडी तिथं उतरल त्याला उतरून द्या, त्याला तुमचं गावही कळलं. बरोबर आहे की नाही. तुम्ही किती भाग्यवान आहे. गडी धावायला लागली चॅनेलवर. मानकरवाडी पॅटर्न लोकशाहीचा खून पडलेला आहे. अरे म्हणून मी आलो, म्हणलं कुठं रक्ताचा महापूर आलाय का बघावा. कारण मग मला रक्तदान करायला ती माणसं जरा मागं पुढं करतील म्हणलं. इथं 2-4 बॅरेल भरा होत. अरे लोकशाही कशी, मी तुम्हाला जाता जाता सांगतो. अरे ज्यावेळी काँग्रेसला या राज्यामध्ये देशामध्ये 5वी बहुमत मिळालं, 400 जागा 350 जागा, त्यावेळी लोकशाही जिवंत होती. अरे काँग्रेसनं ज्यावेळी या देशामध्ये आणीबाणी लावली, खटले न चालवता अनेक लोकांना तुरुंगात टाकलं, त्यावेळी लोकशाही जिवंत होती. दुसऱ्या बाजूला लोकसंख्या नियंत्रणात आणायचे म्हणून गावागावात जाऊन जबरदस्तीनं तुम्ही नसबंदी करत होता, तेव्हा लोकशाही जिवंत होती. अरे देशातल्या सगळ्या योजना, विमानतळ, चौक त्याला काँग्रेसच्या नेत्यांची नावं देत होता, ती लोकशाही जिवंत होती. आणि आता तुम्हाला उतरता कळा लागल्याबरोबर लोकशाही बुडायला लागली. अशा हकाट्या पेटता. अरे शाळेला नावं कुणाची, कारखान्याला नावं कुणाची, दूध संघाला नावं कुणाची, रस्त्याला नावं कुणाची, चौकाला नावं कुणाची. म्हणजे तुम्ही डायरेक्ट ब्रह्मदेवाच्या अंगठ्यात खाली येत होता का. सामान्य माणसाचं नाव एखाद्या चौकाला नाही आलं, एखाद्या विमानतळाला लढणाऱ्या, देशाला स्वातंत्र्य देणाऱ्या माणसाचं नाव नाही आलं. अरे तुम्ही लोकशाही ही वेद बिघार बनवलेले होते. लोकशाहीला तुम्ही गुलाम बनवलेलं होतं. आणि या लोकशाहीला मुक्त करण्याचं काम या देशामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी यांनी केला. आणि म्हणून मी जाता जाता सांगतो, मशीन चा जो कालवा चाललाय, ह्या कालव्याला काहीतरी नाव द्यावं लागेल. गावात एखादं मेलं तर पै पाहुणं लेकी बाई जमून गैवर घालते का. तसा मला तर एवढा आनंद वाटायला लागलाय. सत्ता नावाची रक्त पिपासू व्यवस्था यांच्या समोर आता मरून पडली. पण मला खरंच वाटत नव्हतं ह्या डोळा पवार साहेब सारखा माणूस सुद्धा मेलेल्या, आयुष्यभर भोगलेल्या सत्तेच्या जवळ येऊन गैवर घालून रडायला लागत. म्हणून इथं जी येत आहेत ती सगळी गैवर घालायला येत आहेत. मानकरवाडीतल्या मी जनतेला आव्हान करत,
कारण एखादं जर गैवर घालत असलं तर आपण त्याचं साठवण करायचं असतं. ते गैवर घालायला लागलं तर म्हणायचं असं करू नको, मी आहे तुझ्या बरोबर. तो म्हणतोय ते खरं आहे, पुढच्या वेळी बदल करूया आपण, अजिबात काळजी घेऊ करू नका. हे चुकीचं झालं, हे म्हणायला नाही पाहिजे होतं. कारण गैवर घातलं की आपण साठवण करतो का नाही? कारण रडणारा एखादा म्हणतो का नाही आता आम्ही कसा राहू, कुणाकडे बघून जगू, मग म्हणायचं माझ्याकडे बघून जग. आता दुपारी नाना पोतोल्यांचा गैवर आहे, पण तुम्ही गैवर घालायला जेवून खाऊन या, नाहीतर बिन जेवणाचं रिचीला आणि उपाशी तुम्हानीच मारतील. खाऊन पिऊन या. आणि राहुल गांधी जर आलंच गैवर घालायला, तो तर अख्ख्या देशाचा गैवर घालायला येणार आहे. त्यावेळी रामभाऊ मला आणि गोपीचंदला निमंत्रण द्या, कारण साठवण करायला आम्हाला यावं लागेल. आम्ही येतो. आणि नेते आम्ही कुठले येतो माहितीये का सर? आम्ही पंढरीच्या पांडुरंगाकडे जातो, कारण हे दुःख हलकं झालं पाहिजे. अरे गेली 7 वर्ष तुम्ही गावगाड्याला लुटलं, गावाचं खळ लुटलं. त्या गावगाड्यानं तुमचं थडगं बांधलं आणि त्या थडग्यावरती श्रद्धांजली जर कोणत्या गावानं पहिल्यांदा व्हायली असेल तर त्या गावाचं नाव आहे मार्करवाडी. धन्यवाद.